शेतकरी मित्र, आपल्या समोर ही सोयाबीनचं पीक आहे आणि ह्याच्यामध्ये तण उगवलेलं आपल्याला दिसत असेल. पण हे तण जाळण्यासाठी आपल्याजवळ एक तणनाशक आहे आणि ह्याचे रिझल्ट आज मी तुम्हाला दाखवून देणार आहे की इतके खतरनाक रिझल्ट कोणत्या आपल्या तणनाशकचे आलेले आहेत. तर आपल्या समोर हो का हे मॉडिसी हे तणनाशक आहे. हे ॲग्रोस्टार ह्या कंपनीचं हे तणनाशक आहे. 40 ग्रॅमचं हे आपलं एक पाकिट आहे. ह्याच्यामध्ये इमेज थायपर 35% आणि इमेजा मॅक्स 35% WG या प्रमाणामध्ये हे औषधं आहेत ह्याच्यामध्ये. तर आपल्यासमोर जी ही सोयाबीन लावलेली, तर ह्या सोयाबीनला जवळपास 18 दिवसाच्या पुढं ते एक 25 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला ह्या तणनाशकची फवारणी घ्यायची. तणनाशकची फवारणी करीत असताना शेतामध्ये ओल असणे हे एकदम अत्यंत गरजेचं आहे. तर ह्याचे रिझल्ट कसे आले मी तुम्हाला दाखवून देतो, त्याच्यानंतर तुम्हाला ह्याच्याबद्दलची माहिती सांगतो. तर हो काय हे आपल्यासमोर जे हे गवत दिसतंय हे बघा कसं जळून गेलं. तर इतकं मोठं होतं पण पूर्ण गवत जळून गेलेलं आहे. पुन्हा हो का इथं पण बघा, हो का हे ह्या सोयाबीनच्या बाजूला इथं इथं हे पूर्ण गवतानी खाली मान टाकलेली आहे. आज तणनाशकची फवारणी करून 3रा दिवस आहे. 3ऱ्या दिवशी बघा, आणि हे केना हे पण बरेच तणनाशक आहेत की ह्याने तणनाशकाने हे जात नाही, पण ह्या तणनाशकनी एकदम बेस्ट आपल्याला त्याचे रिझल्ट मिळालेले आहेत. बघा हो का हे केना बघा, पुन्हा आणखीन हे गवत पण बघा. हे असे भरपूर गवतं होते की हे तणनाशक कोणतंही दुसरं जर आणलं तर ह्याचे रिझल्ट येत नव्हते. सेम तणनाशक हे जे आपल्यासमोर दिसतंय हे ओडिसी ह्या तणनाशकामध्ये जे घटक असतात सेम तेच घटक आहेत. हे ॲग्रोस्टार ह्या कंपनीनं काढलेलं आहे, हे मॉडिसी नावाने. ह्याच्यामध्ये तुमचा फायदा एकच आहे हे घेण्यामध्ये की दोन्हीचे रिझल्ट सेम येतं. फक्त तुम्ही जर ॲग्रोस्टारचं घेतलं तर हे तुम्हाला थोडं स्वस्त जाईल. त्यामुळं मी तुम्हाला हे तणनाशक दाखवा लागलो आणि सांगा लागलो. तर ह्याचे रिझल्ट बघा, एकदम भारी खतरनाक असे रिझल्ट आलेले ह्याचे. आणि सोयाबीन पण बघा, सोयाबीनवर पण कसल्याही प्रकारे अटॅक आलेला नाही. एकदम थोडी नॉर्मल काहीतरी पिवळसरपणा सोयाबीनवर आहे, पण असं जास्त काही सोयाबीनला अटॅक आलेला ह्याच्यामध्ये नाही. तर शेतकरी मित्रांनो, ह्याच्यामध्ये 2 असे बाटल्या निघतात. तर ह्या 2 बाटल्यामध्ये ही जी अगोदर ही बाटली निघते ह्याच्यामध्ये स्टिकर असते, आणि ही जी बाटली ह्याच्यामध्ये औषध असतं आपलं ते शेवायासारखं. तर अगोदर 1 नंबरला अगोदर हे आपलं ही बाटली घ्यायची पाण्यामध्ये. तुम्हाला 1 एकरसाठी फवारणी करणारा जे माणूस आहे ह्याला अगोदर विचारायचं की आपल्या किती टाक्या पडत्यान. तर ते जर म्हणला की आपल्या 1 एकरमध्ये 6 टाक्या पडत्यान, म्हणजे 120 लिटर जर पाणी आपलं पडणार असेल तर अगोदर 6 डबे पाणी घ्यायचं, त्या डब्यामध्ये हे टाकायचं, आणि हे शेवाया टाकल्याच्यानंतर मग हे औषध टाकल्याच्यानंतर त्याला अगोदर मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित पाण्यामध्ये, आणि नंतरच 2 नंबरला हे औषध आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. तर अशा प्रकारे जर आपण ह्याचं लिक्विड तयार केलं, सगळं पाणी जर तयार केलं आणि प्रत्येक टाकीला जर 1 वापरलं तर नक्कीच तुम्हाला ह्याचे रिझल्ट चांगले मिळतील. ह्याच्यावर पण तुम्हाला दाखवून दिलं आहे की 1 नंबरला कोणतं टाकायचं, आणि त्याच्यानंतर 2-3 मिनटं ते हलवून घ्यायचं चांगलं, आणि त्याच्यानंतर 2 नंबरला हे टाकायचं, ही दुसरी बाटली टाकायची. तर अशा प्रकारे जर तुम्ही हे केलं, औषध तयार केलं आणि ह्याची जर फवारणी केली तर नक्कीच तुम्हाला चांगले रिझल्ट मिळणार आहेत. इकडच्या बाजूला पण मी दाखवून देतो की तुम्हाला काही जागेवर जे मोठं गवत होतं हे मोठं गवत पण बघा कसं खाली सगळे ह्या गवतानी खाली माना टाकून दिलेले आहेत, ह्या मोठ्या मोठ्या गवतानी पण. आणि जर तुमच्या शेतामध्ये जर लव्हाळासारखं जर असेल गवत, तर लव्हाळा असताना पण तुम्ही बिंदास ते हाणा. पहिलं 1 पीक म्हणजे तुमची सोयाबीन काढणी होईपर्यंत तुमच्या शेतामध्ये बिलकुलही लव्हाळा वर येणार नाही. लव्हाळा जर असेल तरीसुद्धा तुम्ही बिंदास हाणा, हे माझ्या अनुभव येतं. हवा हे सगळं गवत मरून गेलेलं आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे सगळं खाली झुकलेलं आहे. आणि फवारणी केल्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, एक 3 दिवसामध्ये हे गवत जळतं आहे, 3 दिवसामध्ये. त्यामुळं गडबड करू नका, 3 ते 4 दिवस आपल्याला ह्याला लागू शकतात. आता हे तर बघा किती मोठं होतं, पण हे बघा इतकं मोठं असताना पण हे खाली वाकलेलं आहे आणि सगळं जळून चाललं आहे, हे पण पहा. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे हे जे आपलं मॉडिसी तणनाशक होतं ह्याचे रिझल्ट एकदम खतरनाक आलेले आहेत. ओडिसी आणि मॉडिसी हे दोन्ही सेमच असल्यासारखे, तर दोन्हीमध्ये घटक सेमच येतं. फक्त जर ह्या कंपनीचं जर आपण घेतलं तर हे आपल्याला फक्त स्वस्तात जाईल,
एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे यूट्यूब चॅनल आहे आणि फेसबुकला दत्ता फळे ह्या नावाचं पेज आहे. ह्या दोन्हीला पण फॉलो केल्याशिवाय जाऊ नका. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.